विजेंद्र सिंग, पटना. हे स्थूल संयोग, सूक्ष्म संयोग, वाणीचे संयोग आणि हे पर आहे आणि परके आहेत असे कसे? पर म्हणजे आत्म्यापेक्षा वेगळे आहेत. स्थूल संयोग म्हणजे पंचेंद्रियांनी जेवढं अनुभवास येतं त्याला स्थूल संयोग म्हणतात. सूक्ष्म म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, क्रोध, मान, माया, लोभ, ते सूक्ष्म आहे सगळं. तेही संयोग स्वरूप आहेत, उत्पन्न होतात आणि वियोगी स्वभावाचे. पर आहेत म्हणजे आत्म्यापेक्षा भिन्न आहेत आणि पराधीन म्हणजे परसत्तेत आहेत. आत्म्याच्या सत्तेत नाही आहेत. आत्म्याची सत्ता ज्ञाता, द्रष्टा, परमानंदी तेवढीच आत्म्याची सत्ता आहे. आणि हे संयोग वियोगी स्वभावाचे आहेत आणि व्यवस्थित शक्तीच्या अधीन. समजते आता तुम्हाला? आणि मन वचन कायाची सहजता कशी प्राप्त होऊ शकते? त्या सहजतेला डिस्टर्ब कोण करतं? बुद्धी. मी करू का नको करू, हे व्हायलाच हवं, असं जेवढ्या प्रकारचे अभिप्राय दिले गेलेत. बघा, मुलांनी 9 वाजता घरी यायलाच हवं, लेट करायचं नाही, 7 वाजता जेवण हवं, असं जेवढे अभिप्राय दिले गेलेत बुद्धीमुळे, त्यामुळे दखल दिली जाते. पण अभिप्राय काढून टाकले तर त्यात सहजपणा येईल. झालं ते व्यवस्थित. साधारण इन्फॉर्म करा की बाबा असं कराल तर बरं होईल. आणि नाही झालं तर व्यवस्थितच्या ज्ञानामध्ये राहा आणि झाला तो न्याय, झालं ते करेक्ट. मग अशा वेळी बुद्धी काय करते? का असं नाही केलं, मी सांगितलं होतं एवढं करायलाच हवं. ती दखल असते अहंकाराची, बुद्धीची दखल. त्यामुळे त्यात सहजता संपते. अहंकार आणि बुद्धीची दखल जेवढी संपेल तेवढी सहज दशा. नाही का दादाजींनी म्हटलं होतं, ज्ञानी पुरुष कोणाला म्हटलं जातं? बुद्धी समाप्त झाली. बुद्धी दखल देते. मन वचन कायाद्वारे डिस्चार्ज होतं, डिस्चार्जमध्ये दखल देते. तसं नाही व्हायला हवं. नाही का, काही लोक म्हणतात सकाळी चहा नाही मिळाला मला, सकाळी चहा नाही मिळाला, माझा सारा दिवस बिघडतो. मग आता यात दखल आहे. शरीराला मिळेल नाही मिळेल हिशोब आहे. पण बघा बुद्धी काय म्हणते? चहा तर हवाच, सकाळी 1 डोस तरी हवाच, प्यायलाच हवा. हीच ती मान्यता, तो अभिप्राय, तीच दखल आहे. आणि दखल साहजिकपणा घालवते. नाहीतर देहाने चहा नाही प्यायला तरी नुकसान होत नाही. बुद्धीची दखल मात्र नुकसान करते. कोणत्या गोष्टींचा? स्वाभाविकपणात, निराकुलतेत, आनंदात. आपल्याला आनंदात राहूच देत नाही बुद्धीची दखल. नाहीतर शरीर आपल्या साऱ्या क्रिया पार पाडते. नाही का, ताई म्हणत होत्या मला रात्री झोप नाही आली, माझा सारा दिवस बिघडतो, मला भीती वाटते काय होईल माझं. खरं तर शरीर आपली झोप घेतच असतं, पण बुद्धीची दखल आहे. त्यामुळे अवघडलेपणा, इमोशनल, बुद्धी म्हणजे काय इमोशनल आहे, सरळ स्वाभाविक नाहीये. समजताय आता तुम्हाला? जेवढे 5 आज्ञांमध्ये राहाल तेवढी हळूहळू बुद्धीची दखल कमी होत जाईल, समाप्त होईल आणि मन वचन काया सहज डिस्चार्ज होत राहतील. ठीक आहे. विश्वजित मंडोळ. जेवढे आश्वासन घेतो तेवढे तप कमकुवत ठरते, हे जरा समजवावे. ते बरोबरच आहे. आश्वासन म्हणजे नुकसान आपलं झालं, समजा 2 माणसांना काही सांगायला गेलात, तुम्ही समतेने राहण्याऐवजी आधार घेतलात कोणाचा. याने हे बिघडवलं, त्याचे दोषच बघता, दुसऱ्याकडून आश्वासन घेता. अशा वेळी आपली जी जागृती आहे की माझ्याच कर्माचं फळ मला मिळतं आहे, कोणता दोष नाही, म्हणजे दुसऱ्यांचे दोष पाहिलेत किंवा मी किती छान केला असा अहंकार केलात, तर तपाचा फायदा मिळणं कमी होईल बघा. आणि जागृतीच्या वर मग आवरण येईल. आणि तरी झालंच तर ही जागृती ठेवायची की हे बघा विश्वजितकडून झालं, हे चुकीचं घडलं, असं व्हायला नको, तप करायला हवं, स्ट्रॉंग व्हायला हवं, अशी शक्ती मागायची. त्यामुळे हळूहळू भक्कमपणा वाढेल. काय अशा वेळी वाटतं की विचारून केलं तर सांगण्याची जोखीम असते, जो जोखीम आहे, पण स्वतःच्या इच्छेने केलं तर स्वतःची जोखीम आहे. विचारून आज्ञेप्रमाणे, त्यासाठी दिल्यात ना आज्ञा, 5 आज्ञा. आज्ञा देणाऱ्याचं नुकसान होणार नाही आणि आज्ञा पालन करणाऱ्याचंही नुकसान होणार नाही. पण आज्ञा पालन केल्या नाहीत आणि आपलीच मनमानी केलीत तर स्वच्छंदी म्हटलं जाईल आणि भटकत राहाल. बुद्धी अहंकार भरकटवतात संसारात. आणि बुद्धी अहंकाराचंच समर्पण करायचं आहे, आज्ञाधीन राहायचं आहे. समजा तुम्हाला इथून एअरपोर्टला जायचं असेल, रस्ताच माहीत नाही, मग कोणी तुम्हाला सांगतं असं असंच जा, तेव्हा तुम्ही त्या आज्ञेच्या आधारानुसार चालता का आपलंच आता बोलतो फक्त, मला जायचं मी तसाच जाईन, मी एअरपोर्ट शोधून काढीन, असं म्हणता का तुम्ही? म्हणजे सरळ गोष्ट आहे. म्हणजे ज्याने अनुभव घेतलाय, ते गायडन्स देत आहेत, त्यांना फॉलो करू आपण, पोहोचू इच्छित स्थळी. विजेंद्र सिंग, बक्सर. माझा प्रश्न आहे दीपक भाई, की जेव्हा मोक्षाला आपण जातो तेव्हा
जेवढे आत्मा मोक्षाला गेलेले आहेत ते काय पुन्हा जन्म घेत नाहीत? नाही, म्हणजे त्यांचा 2 स्टेजचा मोक्ष आहे. पहिल्या स्टेजच्या मोक्षानंतर म्हणजे बघा 1, 2, 3 अवतारही होऊ शकतात. त्याला कारण मोक्ष म्हटलं जातं. कारण कॉजेस बंद होतात आणि परिणाम भोगणं उरतं. मग परिणाम भोगणं पूर्ण होत 1, 2, 3 अवतार निघून जातात. नंतर परिणाम भोगून संपले, नवीन कॉजेस पेरली नाहीत, तर काय आत्यंतिक मोक्ष म्हणजे अल्टिमेट मोक्ष, सिद्धक्षेत्र. आणि तिथून मग पुन्हा तो आत्मा ह्या संसारात येत नाही. काही संयोग जुळतच नाही त्याला इकडे खेचून आणण्यासाठी. आपल्या अनंत समाधी सुखात राहतो नंतर. आणि दीपकबाई, आणि कोणाविषयी मनात म्हणजे वाईट भावना आली एखाद्याला बघितल्यावर किंवा बोलल्यामुळे, तर त्यावेळी वाईट भाव आले तरी प्रतिक्रमणाची भावना येते आणि मी शुद्धात्मा अशी भावना येते कायम. त्याचे रहस्य काय ते सांगावे. नाही, हे सगळं विजेंद्राला वाटतं ना, त्याच्याकडून मग प्रतिक्रमण करून घ्या. तुम्ही शुद्धात्मा आहात आणि वाईट विचार आले, जाणले कोणी? तो जाणणारा शुद्धच आहे. म्हणजे वर्तनातली चूक विजेंद्र सिंगच्या वर्तनातली चूक आहे, पण तुमच्या समजुतीत आहे की मी शुद्धात्मा आहे आणि ही चूक झालीच आहे, त्याचं प्रतिक्रमण करून घेईन, मग हे संपून जाईल. आणि दीपकभाई, माझी इच्छा आहे की माझ्या कुटुंबातल्या सगळ्यांनी ज्ञान प्राप्त करावे, पण कोणी या दादाजींच्या या गोष्टीकडे लक्षच देत नाही. त्याविषयी थोडं सांगा ना. नाही, काही हरकत नाही. प्रार्थना करा सर्वांच्यातल्या शुद्धात्म्याला की ह्या लोकांनी आत्म्याचं ज्ञान प्राप्त करू दे, यांचे अंतराय तुटोत, दुःखांपासून मुक्ती मिळावी त्यांना, कधीतरी असे संयोग जुळावेत म्हणजे तेही सत्संगात येतील, अशी प्रार्थना त्यांच्या शुद्धात्म्याला करायची. आग्रह सोडून द्या आणि तोंडानं सांगणंही, इन्फॉर्मेशन द्यायची. फक्त कुठे सत्संगाचा इथे प्रोग्राम असेल तर इन्फॉर्मेशन द्यायची. बाकी त्यांना यायचं असेल किंवा नसेल यायचं, आग्रह नका करू, सोडून द्या. भावना ठेवा, कधी ना कधी येतील सगळे लोक. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. अमरेंद्र कुमार, माझा प्रश्न होता की तुमच्याकडे येताना जेव्हा पहिल्यांदा माणूस जेव्हा तुमच्याकडे येतो ना, तेव्हा त्याची डिग्री किती झालेली असते सांगावं? हो, सोडा ना डिग्रीचं, तो मार्गच नाहीये. ज्ञान प्राप्त झाल्यावर किती डिग्री होते ते विचारा. कोणाचे 200 होते, कोणी 210वर जाईल, कोणी 220 असेल, 215 असेल, 250 असेल, 280, पण ज्ञान घेतल्यावर 300 पासून सुरुवात होते. हे अक्रम ज्ञान आहे. या साऱ्या डिग्रीज आहेत त्या उभे असाल तिथून बायपास करून सरळ सेंटरमध्ये त्याला जाऊन मिळतात. म्हणजे आता पुढच्या डिग्री पूर्ण नाही करायच्या, आता सरळ ही दृष्टी मिळाली, आता त्याचा ज्ञानमार्गच सुरू होईल. बघा, डेव्हलपमेंट पूर्ण होते. आता आत्म्यात आल्यावर डिस्चार्ज कर्म कशी समभावाने डिस्चार्ज होऊ द्यायची आणि आत्म्याच्या जागृतीत राहायचं, जेणेकरून त्याची पूर्णाहुती होईल. बर. आणि चरणविधी जो आपण करत असतो त्यात म्हणजे जेव्हा सुरुवातीला लिहिलंय तशी सुरुवात करायची का आधी मग प्रातःविधी आणि मग त्यानंतर वेगवेगळ्या जेवढ्या विधी वेगवेगळ्या आहेत, ज्या कोणत्या वेळी तुम्ही करू शकता त्या करा. नमस्कार विधी वेगळा आहे, चरणविधी वेगळा आहे, प्रातःविधी वेगळा, 9 कलम वेगळी, सगळ्या वेगवेगळ्या शुद्धात्म्याच्या प्रार्थना. पण शक्य असेल तर वेळ फिक्स करा, म्हणजे मग नॅचरली बघा सगळे योग जुळून येतील छान आणि त्याच वेळी तुम्ही ते मग पूर्ण करू शकाल. नियमित रूपाने कराल तर मग हळूहळू संयोगही असेच जुळून येतील की नेमाने पूर्ण होतील विधी. बघा, आणि वेळ कमी असेल तरी निश्चय व्यवहार चरणविधी सगळ्यात मुख्य गोष्टी आहेत. नंतर मग नमस्कार विधी आणि प्रातःविधी, तेही भावनाच आहे की पूर्ण दिवस आपण ह्यात जागृतीत राहायचं आहे. या मुख्य गोष्टी आहेत. नंतर 9 कलम आहेत, नंतर शुद्धात्म्याची प्रार्थना. जास्त वेळ असेल तर सगळं करा, कमी वेळ असेल तर एवढा निश्चय व्यवहार चरणविधी अवश्य करा. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. संदीप कुमार, माझा प्रश्न हा आहे, आजूबाजूला जेव्हा बघतो तेव्हा मला असं वाटतं की लोकांबद्दल ते वाईट काम करतायत. कोणी कुत्र्यांना मारतंय आणि टीव्हीवर न्यूज चॅनलवर बघतो तेव्हा जे मोठे मोठे बॉम्बस्फोट वगैरे बघतो तेव्हा मला त्या लोकांचा ना खूप राग येतो आणि पीडितांवर दया येते. मग आता मी काय करायचं? आणि मला असे वाटते की म्हणजे कधी कधी असं जाणवतं की साऱ्या दुनियेलाच नष्ट केलं तर कुणीच उरणार नाही आणि दुःखही राहणार नाही. नाही, पण तो योग्य मार्ग आहे का? खरा मार्ग आहे? मला त्यातून असं वाटतं की त्यांच्या प्रती क्रोध नाही करायला नाही, पाहिजे. पण योग्य मार्ग निवडा. मग तो कोणता मार्ग आहे बघा. तुम्हाला काही समजून घ्या, एखादा माणूस एखाद्याला दुःख देत असेल, एक दुःख भोगतोय, दुसरा दुःख देतोय, मग तुमच्याकडे कोणता उपाय आहे? त्याचं दुःख बंद करायचं का त्याने दुःख देतोय ते बंद करायचं, याचं दुःख भोगणं बंद करायचं, असा काही उपाय आहे का तुमच्याकडे? मग तुम्ही भाव बिघडवताय, म्हणजेच तुम्ही दुसऱ्यांना दुःख देताय, त्यांचा द्वेष करताय आणि यांच्यावरती प्रेम करताय. त्यांच्याविषयी दया वाटते, मग तेवढं तरी सांभाळलं जाऊ. समजून घ्या, त्याचे 2 उपाय आहेत. एक उपाय हा आहे, हे भगवान या माणसांकडून कुणाला दुःख होऊ नये अशी त्याला सद्बुद्धी द्यावी.
आणि या माणसाने काही गुन्हा केला असेल तर अशा गुन्ह्यातून मुक्त व्हावं आणि दुःखातून मुक्त व्हावं अशी त्याला कृपा करा. त्यांच्या शुद्धात्म्याला प्रार्थना करा. दुःख देणाऱ्याच्याही आणि शुद्धात्म्याला प्रार्थना आहे. आणि आध्यात्मिक विज्ञान समजून घ्यायचं असेल तर पुढच्या गोष्टी समजून घ्या. हो. नाही, एखादा माणूस बँकेत कधी गेलात का तुम्ही? हो. बघा, बँकेतून एखादा माणूस 10 लाखाचं लोन घेतो बँकेमधून आणि एक माणूस 10 लाख रुपये डिपॉझिट करतो. का तुम्हाला काय आनंद होतो का दुःख होतं? का 10 लाख रुपये तो बँकेला देतो तेव्हा आनंद नाही होत? आणि हा बँकेत डिपॉझिट करतो तेव्हा आनंद होत नाही का तुम्हाला? होतो. आणि तो 10 लाख रुपये बँकेकडून लोन घेतो त्यामुळे तुम्हाला खूप दुःख होतं का? राग येतो? काय बँकेला लुटतो? 10 लाख रुपये घेतलेस? नाही, तेव्हा समजतं की तो आपल्या गरजेसाठी घेतोय, तो स्वतःला वाचवायला घेतोय. पण 10 लाख दिले घेतले तरी बँकेला काही देईल की नाही देईल? त्याचं लोन तो व्याज देईल की नाही देणार? त्याचं इंटरेस्ट किती आहे? आणि बँकेत आपण डिपॉझिट करतो तेव्हा त्याचं इंटरेस्ट व्याज काही मिळतं की नाही? ती लोक आपल्या फायद्यासाठीच करतात. मग अशीच ही निसर्गाची बँक आहे समजा. एक जण लोन घेतो, मार खातो तो, त्याने लोन घेतलं, त्याची शिक्षा भोगतोय तो. आणि एखादा आज नवं लोन घेतोय. निसर्गाच्या बँकेत आपण ढवळाढवळ नाही करायची. त्यावेळी प्रार्थना करा, भगवान सगळ्यांना सद्बुद्धी दे आणि सगळीकडे असं होत आहे त्यामुळे कोणाला दुःख होऊ नये. दादाजींनी किती छान भावना केली, साऱ्या दुनियेला सुख शांती लाभो. आणि आजवर कित्येक अवतारांपासून अशी भावना केली त्यामुळे आज असं विज्ञान त्यांना प्रकट झालं. हजारो लाखो माणसं हे ज्ञान प्राप्त करून करून सुखी झाले, नाही का? पावसाळ्याने म्हटलं नाही का, जेव्हापासून मी ज्ञान घेतलं तेव्हापासून मला एवढा आनंद मिळाला. एवढा बघा की भावना ठेवा, ज्ञान सर्वांपर्यंत गेलं पाहिजे, सगळे लोक मुक्त व्हावेत, भावना ठेवा. आणि माझा दुसरा प्रश्न, इतरांचा अभाव तिरस्कार नका करू. हे लोक चुकीचं वागतायत, यांना मारायला हवं. बघा, शत्रू किती तुम्ही नष्ट केले तरी मित्र असतात, त्यातूनही शत्रू निर्माण होऊ शकतील. हा संसार खूप विचित्र आणि वेगळाच आहे. म्हणजे मित्र आणि शत्रू ती आपली भ्रमदृष्टी आहे. त्यांनाही आत्मस्वरूपात पहा, ह्यांनाही आत्मस्वरूपात पहा. आणि यांना जे दुःख देतात, कर्मांचा हिशोब पूर्ण करतात. आणि आपण ही प्रार्थना करायची की आपल्याकडून नवी कर्म बांधली जाऊ नयेत, ह्याही कर्मातून सुटका व्हावी, नवी कर्म नकोत आपल्याला, आणि तमाम दुःखातून मुक्ती मिळावी अशी प्रार्थना करा. माझा दुसरा प्रश्न असा आहे की आध्यात्मिक विज्ञान जाणून घेतल्यानंतर मला सांसारिक विज्ञान म्हणजे सायंटिफिक नॉलेज ते सुद्धा प्राप्त होऊ शकतं का? होऊ शकतं ना, नक्कीच होऊ शकेल. सांसारिक विज्ञान राहू द्या. आणि हे सांसारिक विज्ञान सुद्धा असं नाही शिकवत त्यांचं वाईट, यांना नष्ट करा, त्यांना वाचवा, यांचं नुकसान करा, यांचा फायदा घ्या, असं नाही शिकवत. तर सायन्स शिकवतं. 2H+O म्हणजे पाणी होतं. पण इथे आध्यात्मिक विज्ञान आहे आणि व्हेरी सिमिलर टू, पॅरलल टू भौतिक विज्ञान. आणि आध्यात्मिक विज्ञान दोन्ही पॅरलल आहेत. तुम्ही आध्यात्मिक विज्ञान समजून घेताना म्हणजे भौतिक विज्ञानही समजून घ्याल तर मदतच होईल, नुकसान नाही होणार. आणि या साऱ्या गोष्टींच्या वरती कोण आहे? म्हणजे आत्मा तर अविनाशी आहे, म्हणजे भगवंत तर ह्याच्या मागे नाहीयेत या क्रिएशन मध्ये. तर मग सर्वात वरती कोण आहे? आत्मा तोच भगवान आहे, तोच परमात्मा आहे आणि तोच सगळ्यात वर आहे. म्हणजे कोणीतरी याची निर्मिती केली असेल ना? नाही, यामागे तर बघा अविनाशी तत्व आहे. त्यात मोठं कोण लहान कोण आहे? फक्त आत्मा ज्ञानस्वरूप आहे, तो जाणणारा, जाणीव असलेला आहे. आणि ज्ञानाचं फळ काय आहे? आनंद हेच फळ आहे. आनंद आणि ज्ञान हेच आत्म्याचे मूळ गुण आहेत आणि तेच सगळ्यांसाठी म्हणून सर्वोपरी आहेत. बाकी जडतत्वांना डोळ्यांनी काय क्रियाशीलता म्हणजे जडतत्वांचे गुण आत्म्याकडेही येत नाहीत. म्हणजे सगळे गुण, सगळी तत्व आपापल्या गुणांमध्ये श्रेष्ठ आहेत. कोणी लहान कोणी मोठं नाहीये. एकमेकांच्या दखल द्यायची नाही तत्वाची. फक्त आपल्या भ्रांतीमुळे आपण दखल देत राहतो आणि दुःखी होतो. दखल बंद कराल तर तुम्ही समाधीत राहू शकाल, आनंदात राहू शकाल. माझा शेवटचा प्रश्न आहे की मी हॉस्टेलमध्ये राहतो राजस्थानमध्ये, तर तिथे मला सगळं आतून कळत असतं की हे बरोबर आहे. म्हणजे कोणी कुणाची टिंगल करत असेल तर हे कळतं की म्हणजे त्यांनी असं नको करायला. प्रार्थना सुद्धा करतो, पण तरीही स्वतः कधी कधी करत असतो. शिवाय कधी आळस येतो. माहिती असतं कॉलेजची वेळ 8 वाजताची आहे, तरी मी झोपून राहतो. पण मनात असं वाटतं की उठावं, तरी होत नाही. असं का? निश्चय करा, निश्चयाने सगळं नॉर्मल राहील. बघा काय, कारण आपण सिन्सिअरली शिकायला जातो तर सिन्सिअरली टाइम सेट करा आणि चांगला अभ्यास करा, सिन्सिअरिटी ठेवा. आणि निश्चय करा की नाही, ही चूक झाली आहे, पुढच्या वेळी पुन्हा नॉर्मल अगदी निश्चय करतोय, नॉर्मल वेळेला तसाच उठून मी पोहोचेन अगदी वेळेवरती. तर निश्चय केल्यामुळे पुन्हा रिसेट होईल सगळं. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. बालविज्ञान, बाल गोविंद. माझी सर्वात मोठी अडचण ही आहे की मी जेव्हा चांगल्या गोष्टींचा विचार करतो तेव्हा त्याबरोबर घडून गेलेल्या किंवा जी कुकर्म केलेली किंवा सत्कर्म केलेली, कुकर्मच जास्त आठवतात आणि त्यावेळी आत्म्याला फार त्रास होतो. आणि असं वाटतं की आपण कसं या वाईट कुकर्मांपासून दूर जावं. हीच माझी मनातली सगळ्यात मोठी अडचण आहे. त्यामुळे रात्रभर झोपही लागत नाही. आणि मग असं वाटतं की मी असं काही कर्म करावं
ज्यामुळे माझ्या आत्म्याला पूर्णपणे शांती मिळेल. नाही नाही, इथे तुम्ही आलाय हो, नाही का, तुम्ही स्वतः जर आजारी पडलात, हार्टचं दुखणं आहे एकदम, मग श्वास लागतो, अशा वेळी आपण घरात राहतो की डॉक्टरकडे पोहोचतो सांगा? हो, डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे तुम्ही आलाच आहात. उद्या परवा तुम्हाला ज्ञान मिळेल आणि नंतर मग ज्ञानात राहा. आता जे वाईट विचार येत आहेत किंवा चुकीचे विचार येत आहेत काही, त्याचे प्रतिक्रमण करा. जेवढ्या आजवर तुम्ही चुका केल्या आहेत त्यावर मनापासून पश्चाताप करा. हे दादा भगवान, मी अशा प्रकारे चुका केल्या आहेत, त्यासाठी मी माफी मागतोय. अशी चूक न करण्याची मला शक्ती द्या. समजतंय आता हे? हो. त्या चुकांची माफी मागा. तुम्हाला इथे सगळं ज्ञान मिळेल. परवा समजावलं जाईल कसं प्रतिक्रमण करायचं, कसं शुद्धात्म्याच्या जागृतीत राहायचं, बाकीचं आयुष्य कसं व्यतीत करायचं, जेणेकरून नवी कर्मबंधनं होणार नाहीत, जुनी कर्मफळं समभावाने पूर्ण होतील आणि शुद्धात्म्याच्या अनुभवात तुम्ही राहू शकाल. दयानंद प्रसाद. आम्ही खूप दिवसांपासून पूजा अर्चा, देवीची आराधना करत आलो आहे. पूजा करताना अनेक प्रकारे विघ्न बाधा येत राहतात. बर. आणि ध्यान करताना बऱ्याच प्रकारच्या सामाजिक गोष्टी आणि मग बघा पारिवारिक गोष्टी आठवत राहतात. त्या कशा दूर करता येतील? पूजा का करता? शांती मिळण्यासाठी. टेम्पररी शांती हवी की परमनंट? काय टेम्पररी शांती हवी आहे का परमनंट शांती हवी आहे? परमनंट शांती हवी हो. मग परमनंट शांती तर पूजेने मिळणार नाही. बरं, पूजा म्हणजे पूजा करत असाल तेवढा वेळ शांती, आणि बघा पूजेच्या वेळेलाच अशांती सुरू होतीये. म्हणून आता पुढचा मार्ग अवलंबा. पूजेचा संयोग भले जुळू द्या, पण आता पुढचं ज्ञान, तुम्ही इथे आला आहात तर ज्ञान घ्या परवा, आणि ज्ञानातून त्या जागृतीत राहा. आणि दयानंदजी पूजा करत असतील करू द्या, पण वाईट विचार आले तर त्यांना बाजूला ठेवा. पूजा करायची असेल दयानंदाला तर करू द्या. सांगा नीट पूजा कर, वाईट विचार येत आहे त्याचं प्रतिक्रमण कर. हळूहळू मनाचा वाईट विचार करण्याचा तो दोष नष्ट होईल आणि तुम्ही आत्म्याच्या ज्ञानात राहा. या ज्ञानात राहिल्यामुळे परमनंट शांतीही लाभेल. परवा ज्ञान घ्या, उद्या या, परवाही या ज्ञान घेतल्यावर. नंतर पूजा करायची असेल तर दयानंदजी करतील. त्यांना सांगायचं तुम्ही स्थिरतेने पूजा करा आणि वाईट विचार आले तर प्रतिक्रमण करा. हळूहळू शांती लाभेल. अनिल विश्वकर्मा. जय सच्चिदानंद. वेगळेपणाची जागृती कशी राहील आणि आपण वेगळेपणात यापेक्षा प्रगती कशी काय करू शकू? आणि जे सकारात्मक नकारात्मक विचार येत असतात मनात, त्यातल्या नकारात्मक विचारांना ब्रेक लावून शांत कसं करायचं, तर आपण यातला आपला जो अनुभव आहे त्यातून आम्हाला मार्गदर्शन करावं, जेणेकरून आमची प्रगती होऊ शकते. आम्ही यातून बाहेर कसं पडायचं? आता वेगळेपणाची जागृती वाढवायची का नकारात्मक विचारांनाच संपवायचंय? वेगळेपणाची जागृती वाढवायची. वेगळेपणाची जागृती ठेवाल तर आपोआप त्यात सुधारणा होईल. आणि वेगळेपण बघा, जेवढे नकारात्मक विचार येतात ना तेव्हाच सर्वात जास्त वेगळेपण असतं बघा. बरोबर. कारण मन वेगळं आहे, मी वेगळं आहे, जागृती असतेच. कारण जे आपल्याला आवडत नाही त्याच्याशी आपण तन्मयकार होत नाही. म्हणून ही पहिली स्टेप समजून घ्या की मनात कितीही वाईट विचार आले तरी ते मनात आहेत, त्याला जाणणारा मी शुद्ध आत्मा आहे. पहिली स्टेप. नंतर दुसरी स्टेप ही करायची की मनात कोणत्या प्रकारचे विचार येतात मग त्याच्याशी कॉन्व्हर्सेशन करायचं. मन सांगेल हे बघा भाऊसाहेबांच्या मनात असे विचार येतात नाही, जगच असं झालंय, किती वाईट झालंय, तर तुम्ही विचारायचं मनाला की बाबा तुझ्याकडे काही उपाय आहे का? आता नाहीये ना, मग तू काय करशील? तर प्रार्थना कर. म्हणजे मनाला कामाला लावायचं, पॉझिटिव्ह काम. मग तो वाईट विचारही सांगेल हे असं झालं, ते तसं झालं. तुम्ही दुसऱ्यांचे दोष सांगता, तुमचे स्वतःचे दोष किती आहेत सांगा, किती आपल्या चुका आहेत ना. आपण कुणाचं नुकसान करतो, आपण कुणाला दुःख देतो, तो माणूस सगळ्यांना दुःख देत असेल, तुम्ही कुणाला दुःख दिलं असेलच, शोधा बघा, तपासून बघा. मग मनाशी बोला, तुम्ही कॉन्व्हर्सेशन कराल तरी मन आपल्या धर्मामध्ये राहील, आपण आत्म्याच्या धर्मात राहाल. आणि मनातल्या वाईट विचारांसाठी प्रतिक्रमण करून घ्या की बाबा चल तू इतरांचं वाईट चिंततोस, मग त्याच्या शुद्धात्म्याकडून माफी माग. त्यामुळे हळूहळू मनापासून वेगळं राहिल्यामुळे मनातून डिस्चार्ज सगळं होत राहील आणि आत्मशक्ती तुमची वाढत जाईल. समजलं आता तुम्हाला? जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. महेंद्र शाह, वैशाली. बोला. तुम्ही बिहारला आलात, खूप खूप धन्यवाद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. काय दादा श्री दादा भगवान म्हणायचे तर ते शब्द आणि श्री सिमंदर स्वामी दोघांमध्ये काय संबंध आहे मला सांगावं. सिमंदर स्वामी तर केवळ ज्ञानी आहेत, दुसऱ्या क्षेत्रात आहेत, महाविद्या क्षेत्रात. आणि त्यांच्या आशीर्वादाने दादाजी म्हणायचे की त्यांचा आशीर्वाद आहे,
भरतक्षेत्राच्या कल्याणासाठीचे मी निमित्त बनलोय. पण मूळ भगवानांचा आशीर्वाद आहे, सिमंदर स्वामी त्यांचा. आणि त्यांची भावना होती भवापासूनची, म्हणून त्यांच्यामुळे यांच्या निमित्ताने अकर्मविज्ञान खुलं झालं आणि जगताचं कल्याण होणारच आहे. आणखी काही विचारायचं आहे का तुम्हाला? म्हणजे दादाजींची वाणी त्याविषयी काही विचारायचं आहे? दोन्हीविषयी विचारायचं म्हणजे सिमंदर स्वामींची वाणी आणि दादाजींची वाणी त्याबद्दल? होय. त्या दोन्ही वाणी त्यांना देशनाचाच प्रकार म्हटलं जातं बघा. दादाजी म्हणायचे की आमची 356 डिग्रीची वाणी आहे, सिमंदर स्वामींची वाणी तर 360 डिग्री पूर्ण झालेली वाणी आहे. आमची 4 डिग्री कमी आहे वाणी, जरा 4 डिग्रीच कमी आहेत वितरागतेची. पण थोडा कल्याणाचा भाव आहे, धडपडही करत असतो आम्ही कल्याणासाठी. आणि सिमंदर स्वामींची वितरागी, स्यादवादी, 100% स्यादवाद, 360 डिग्री असलेला, त्यात 1%ही कमी नाही आहे. दादाजींचे 4 डिग्री कमी आहेत. बाकी आम्ही आमच्यासाठी चतुर्दशी काय किंवा पौर्णिमा काय, आमच्यासाठी तर खूपच मोठी ही वितरागवाणी या कलियुगात आपल्या भाग्यामध्ये कुठे. तरी आपण धन्य झालो की ह्याच कलियुगात अशी वितरागवाणी आपल्या कानावर पडतेय, आपल्याला आत्म्याचा अनुभवही मिळतोय आणि तमाम कर्मातून मुक्त होऊन मोक्षगती प्राप्त करणार आहोत. ही वितरागवाणीची कृपा आहे, दादाजींची कृपा आहे. समजतंय आता तुम्हाला? हो. दुसरं असं आहे की सम्यक दृष्टी म्हणजे काय? ही मिथ्या दृष्टी म्हणजे ती कशा तऱ्हेने अंगीकारता? मिथ्या दृष्टी म्हणजे मीच महेंद्र आहे. आता तुम्ही स्वतः महेंद्र आहात का स्वतः शुद्धात्मा? शुद्धात्मा. पण मी महेंद्र आहे असं आधी मानत होतात ना? हो. तेवढंच नाही, मी यांचा पती आहे, यांचा पुत्र आहे, यांचा मेवणा आहे, यांचा बघा जावई आहे आणि मग यांचा सासरा आहे. किती अज्ञान मान्यता आहेत. हो. तेच मिथ्यात्व म्हणजे अज्ञान मान्यतांची मांदियाळी आहे. बर. आणि सम्यक दृष्टी म्हणजे मी कोण आहे समजतंय आता. मी तर शुद्धात्मा आहे, अविनाशी आहे, अनंत ज्ञानी, अनंत दर्शनी अशी अनुभूती येते. म्हणून सम्यक दृष्टीनं त्याला आत्म्याचा अनुभव येतो. सम्यक दृष्टी म्हणजे अविनाशी आत्म्याची रॉंग बिलीफ निघून जाणं आणि अविनाशी आत्म्याची राईट बिलीफ सेट होणं, त्याला सम्यक दृष्टी म्हणतात. बर. समजलं आता तुम्हाला?